आता ह्याच्यामध्ये बघा सर्व्हिसिंग कधी करायची आहे. आता गॅसचा रनिंग प्रेशर चेक केला, ओके बरोबर. आता गॅसचा रनिंग प्रेशर कधी ओके असणार आहे, जर समजा आपल्याला गॅसचा रनिंग प्रेशर कधी दाखवाल, ज्यावेळेस ह्याची इलेक्ट्रिकल सिस्टम सगळे ओके असेल, चालू असेल, त्यावेळेस आपल्याला रनिंग प्रेशर दाखवाल बरोबर. ह्याच्यामध्ये जर काही इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम असेल तर आपल्याला रनिंग प्रेशर दाखवणार आहे का ते नाही, त्यावेळेस कुठला प्रेशर दाखवाल आपल्याला, स्टँडिंग प्रेशर दाखवला जातं बरोबर. ज्यावेळेस कॉम्प्रेसर स्टार्ट होईल त्यावेळेस जो रनिंग प्रेशर दाखवाल त्याला काय म्हणतात, रनिंग प्रेशर. ठीक आहे. ह्याचं जर एसीचं जर रनिंग प्रेशर ओके असेल तरी एसी कुलिंग करत नसाल तर सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम कशात असणार आहे, मोठा प्रॉब्लेम सर्व्हिसिंग. आता ह्याच्यामध्ये कंडेन्सर जाम असू शकते, ह्याचे एअर फिल्टर जाम असू शकतात, ह्याची कुलिंग कॉईल जाम असू शकते, ह्याचा ब्लोअर फॅन जाम असू शकतो धुळीने. त्यामुळं हा ब्लोअर फॅन जर समजा धुळीने जाम असेल तर काय होणार, ह्याची स्पीड कमी होणार, गती कमी होणार बरोबर. त्यामुळे पण काय होणार, कुलिंगला हा प्रॉब्लेम येणार. समजलं आपल्याला. सर्व्हिसिंग मध्ये काय काय करायचं आहे, काय काय करायचं. हा बरोबर बरोबर. आउटडोर मध्ये फक्त आपल्याला हा कंडेन्सर धुवायचा याचा बरोबर. त्याच्यानंतर इंडोर मध्ये काय काय क्लीन करायचं आपल्याला, हा एअर फिल्टर स्वच्छ करायचे बरोबर. एअर फिल्टर आपल्याला कुठं स्वच्छ करणार, आता इथंच करायचे की बाहेर काढून करायचे, बाहेर काढून धुवून कुठेही धुवू शकता तुम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता ह्याची सर्व्हिसिंग करताना, ठीक आहे, ह्याची सर्व्हिसिंग करताना हा वरचा कव्हर पहिल्यांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे जर कव्हर तुम्ही व्यवस्थित काढला वरचा तर सर्व्हिसिंग करायला सोपं आहे. ठीक आहे. आता बघा ह्याच्यात जर समजा धूळ असेल, हे जे कुलिंग कॉईल जाम असेल, जर समजा सर्व्हिस ब्रश तुम्ही मारत असाल तर मारता येईल का पूर्ण आपल्याला ह्याच्यावरती, नाही, हे काय होणार, ह्याचा अडचण येणार आपल्याला. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ह्याची काय 1 2 3 स्क्रू, ह्याची कॅप असेल, कॅपचा एक स्क्रू काढून, जर खाली स्क्रू असेल तर खाली काढावं लागेल. समजलं. हे कव्हर तर सगळ्यांना माहिती आहे कसं काढायचं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही 2 पद्धतीने सर्व्हिसिंग करू शकताय, एक ड्राय सर्व्हिसिंग, एक जेट सर्व्हिसिंग बरोबर. ड्राय सर्व्हिसिंग म्हणजे काय, ज्या सर्व्हिसिंग साठी आपण फक्त ब्लोअर वापरलेला असतंय. कुठे ब्लोअर आपला, हा, ज्या सर्व्हिसिंग साठी आपण फक्त ब्लोअर वापरणार आहेत, फक्त हवा मारून एक कुलिंग कॉईल, काय फिल्टर, हे जे काय असेल ते ब्लोअर फॅन साफ करणार असाल तर त्याला म्हणतात ड्राय सर्व्हिसिंग. ठीक आहे. आणि जेट सर्व्हिसिंग मध्ये काय करणार आपण, हा, जेट पंपने सगळं स्वच्छ धुवून घेतलं जाते, त्याला म्हणतात जेट सर्व्हिसिंग. आता याच्यामध्ये ड्राय सर्व्हिसिंग मध्ये आपल्याला बघा काय करावं लागेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे इंडोर कुलिंग कॉईल स्वच्छ करावं लागेल. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये काय, ह्या फोम येतो इंडोर क्लिनिंग साठी. ठीक आहे. ह्याला मग तुम्ही अप्लाय केलं तर काय, कुलिंग कॉईल थोडी स्वच्छ निघाल जरा. ह्याच्यात जे जाम झालेले असते, धूळ जे जाम झालेले असते, चिकट ते काय सैल होते, ते थोडंफार निघून जाण्यास मदत होते. ठीक आहे. पण जेट पंपने सर्व्हिसिंग केली तर त्याच्यासारखी सर्व्हिसिंग होणार आहे काय, ड्राय सर्व्हिसिंग केली तर नाही. त्यासाठी जर समजा हे जर जाम असतील तर काय करायचं आपल्याला, काय सजेस्ट करायचं कस्टमरला, हा, जेट सर्व्हिसिंगच कस्टमरला सजेस्ट करायची. तुम्ही एअर फिल्टर काढलेत, एअर फिल्टर काढल्यानंतर तुम्हाला नुसतं ड्राय सर्व्हिसिंग करायची असेल, ठीक आहे, जर आता याच्यावरती धूळ दिसते का तुम्हाला, नाही, जर धूळ असेल तर काय करावं लागेल, सगळ्यात पहिल्यांदा बघा, जेवढे वरवरचे निघल तेवढे सर्व्हिस ब्रशने तुम्हाला हे स्वच्छ करावं लागेल बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही सर्व्हिसिंग करायला गेलात, हे जर फिन्स वाकडे असेल तर काय करावं लागेल, हे फिन्स पहिला तुम्हाला सरळ करून घ्यावं लागेल बरोबर. हे काय, हे एक पद्धतीचं घाण बसल्यासारखंच आहे बरोबर. हे जर फिन्स असं वाकडे असेल तर एअर पास होणार आहे का याच्यातून, नाही होणार. त्यासाठी कधी जर सर्व्हिसिंग करायला गेलात तुम्ही आणि जर तुम्हाला असं फिन्स वाकडे दिसत असेल तर आपलं काम आहे ते फिन्स सरळ करणे. ठीक आहे. हो, त्याचं वेगळं टूल येते, त्याने ते तुम्ही सरळ करू शकता ते. ठीक आहे. आता याला बघा, सर्व्हिस ब्रशने साफ केल्यानंतर आपल्याला काय, हा फोम वापरायचा आहे. हे फोम पहिला काय करायचं, सगळीकडे अप्लाय करून घ्यायचा याचा. ह्याने काय होतं, ह्याने जरा स्मेल पण चांगली येते. आणि हे बघा, ज्यावेळेस आता हे समोरची कॉईल ह्याच्यावर अप्लाय केला आपण, आता ह्याच्या पाठीमागची कॉईल आहे जी वाकडी कर्व आकारची, त्याला पण काय करायचं आपल्याला, साफ करायचं. त्याच्यावर पण आपल्याला फोम मारून काय करायचंय, त्याला पण ब्रशने चांगलं घासून घ्यायचं. ठीक आहे. आता हे जर फोम मारलात तुम्ही, फोम मारला तोपर्यंत याला 4 ते 5 मिनिट काय करायचं, थांबायचं, याला जरा मुरू द्यायचा आतमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं तोपर्यंत हे आतमध्ये हे होतं तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा जो ब्लोअर फॅन आहे, ब्लोअर फॅन हा सर्व्हिस ब्रशने आपल्याला काय करायचा आहे, साफ करायचा आहे. त्या फ्लॅप पट्टीला काढायचा. फ्लॅप पट्टी जर तुम्ही व्यवस्थित काढलात तर काय आपल्याला हा जो ब्लोअर फॅन आहे, ब्लोअर फॅन व्यवस्थित साफ करता येईल.